शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विलास बुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन भेट। हैदराबादमधील सालारजंग कुटुंबाकडून भेट दिलेली जमीन वादात, आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी। हिंदी विरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईमध्ये 5 जुलैला एकत्रित मोर्चा। संजय राऊतांची माहिती, आता ठाकरे ब्रँड म्हणजे काय दाखवून देऊ, मनसे नेत्यांचं वक्तव्य। हिंदी विरोधात दोन्ही ठाकरेंची भूमिका समजून घेऊन मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेणार, शरद पवारांचं वक्तव्य। तर पहिलीपासून हिंदी सक्ती नको, 5वी पासून शिकवा, पवारांचं विधान। ठाकरे बंधू गैरसमजाचे बळी, हिंदी विरोधातील मोर्चावरून मंत्री आशिष शेलारांची टीका। तर हिंदीबाबतचा निर्णय काँग्रेसच्या काळातील, शेलारांचा दावा। हिंदीवर राज्य सरकार ठाम, जोरदार विरोधानंतर पहिली आणि दुसरीसाठी हिंदीचं तोंडी शिक्षण देणार, पुस्तकांना मात्र स्थगिती। हिंदीचं धोरण उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये स्वीकारलं होतं, तेव्हा आदित्य ठाकरेंनीही पाठराखण केली होती। मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट। हिंदी विरोधातील राजकारणाला भाजप देणार मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाच्या मुद्द्यानं उत्तर। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात पंतप्रधान मोदींचं मोठं योगदान, जनतेला देणार पटवून। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन चांगलं काम केलं तर उत्तमच, राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चांवरती शरद पवारांचं वक्तव्य। पुढील आठवड्यात भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार। महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष निवड अंतिम टप्प्यात, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्यावरती नेमणुकीची जबाबदारी। शक्तीपीठ महामार्गासाठी एकट्या कोल्हापुरात 3000 एकर जागेचं संपादन होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर शक्तीपीठ विरोधात 1 जुलैला 12 जिल्ह्यात रास्ता रोको। पालघरमधील उन्नत विरार सागरी मार्ग, वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग जोडण्यासाठी सुधारित आराखडा सादर करा, मुख्यमंत्र्यांच्या MMRDA सूचना। तर वाढवण बंदर आणि मुंबई दिल्ली कॉरिडॉर जोडलं जाणार। अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये पुन्हा गोंधळ, अल्पसंख्याक कोटा वगळल्यानं कोर्टानं शिक्षण विभागाला फटकारलं। तर नागपुरामध्ये तांत्रिक गोंधळामुळे 11वीची प्रवेश प्रक्रिया रखडली।